Hello everyone. What are you doing? Worrying about your child's future? तर काळजी नका करू. फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा. Because here you get learning with the excellence, quality education, science-based activities, play-based games and interactive learning. With all these modern teaching methods and strong parent-teacher communication, then what are you waiting for? लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा. लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट, चेतनानगर, सुंदरखेड, बुलढाणा. सिटी न्यूज, वसा जनसेवेचा. बुलढाणा शहरात नुकत्याच संपन्न झालेल्या गुरुचरित्र पारायण सोहळ्याने सर्वत्र सकारात्मक आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले. अनेक भाविकांनी मोठ्या श्रद्धेने या सामुदायिक पारायणामध्ये सहभाग घेतला, ज्यामुळे संपूर्ण परिसर गुरुनामाच्या जयघोषाने दुमदुमला होता. या विशेष कार्यक्रमाचे आयोजन बुलढाणा शहरातील राऊतवाडी केंद्राच्या वतीने करण्यात आले होते. 7 दिवस चाललेल्या या पारायणामध्ये गुरुचरित्राच्या पवित्र अध्यायांचे वाचन करण्यात आले, तसेच विविध धार्मिक विधी आणि भजनांचे आयोजनही करण्यात आले होते. अनेक कुटुंबांनी एकत्र येऊन या सोहळ्यात भाग घेतला, ज्यामुळे सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ झाली. या वर्षीच्या पारायणाचे वैशिष्ट्य म्हणजे युवा पिढीचा मोठ्या संख्येने असलेला सहभाग सुद्धा मोठ्या प्रमाणात दिसून आला आहे. आधुनिक धावपळीच्या जीवनात तरुणांनी दाखवलेली ही श्रद्धा आणि भक्ती निश्चितच प्रेरणादायी आहे, असे मत आयोजकांनी व्यक्त केले. दरवर्षी या ठिकाणी स्वामी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त अखंड नामजप यज्ञ सप्ताह आणि गुरुचरित्र सप्ताह आयोजित करण्यात येतो. यावर्षी 20 एप्रिल ते 26 एप्रिल पर्यंत या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त 465 सेवेकरी गुरुचरित्र पारायणामध्ये बसलेले होते. यामध्ये श्री गुरुचरित्र पारायण, भागवत पारायण, ज्ञानेश्वरी पारायण, नवनाथ पारायण यांचा समावेश या सप्ताहामध्ये होता. विविध यज्ञयाग जनकल्याणासाठी आयोजित करण्यात आले होते. अनेक सेवेकरी यांनी यामध्ये सहभाग घेतला आहे. आज सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत विविध कार्यक्रम घेण्यात आले आहे. महानैवेद्य आरती, पालखी प्रदक्षिणा, महाप्रसाद असे नियोजन या ठिकाणी करण्यात आले होते. अनेक सेवेकरी यांनी आरती व महाप्रसादाचा लाभ घेतला. पारायणाच्या अंतिम दिवशी ज्यांनी गुरुचरित्राच्या महत्तेवर आणि त्याच्या शिकवणुकीवर प्रकाश टाकला. एकंदरीत बुलढाण्यातील राऊतवाडी केंद्रात गुरुचरित्र पारायण सोहळा अत्यंत यशस्वी ठरला आणि त्यांनी शहरातील नागरिकांना एक नवी ऊर्जा आणि सकारात्मक दृष्टिकोन प्रदान केला. अशा धार्मिक कार्यक्रमांमुळे समाजात प्रेम, एकोपा आणि श्रद्धेची भावना वाढण्यास मदत होते, असे मत सहभागी भाविकांनी व्यक्त केले. अशी माहिती जिल्हा क्रीडा संकुल रोड राऊतवाडी केंद्राचे प्रमुख अंकेश दादा देशमुख यांनी दिली आहे. श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र राऊतवाडी क्रीडा संकुल रोड बुलढाणा या ठिकाणी दरवर्षी स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त अखंड नामजप यज्ञ सप्ताह आणि गुरुचरित्र सप्ताह आयोजित केला जातो. यावर्षी दिनांक 20 एप्रिल ते 26 एप्रिल या सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. त्या निमित्ताने 465 सेवेकरी या ठिकाणी सेवेमध्ये सेवा रुजू करत होते. श्री गुरुचरित्र पारायण, भागवत पारायण, ज्ञानेश्वरी पारायण आणि नवनाथ पारायणाचा समावेश याच्यामध्ये होता. शिवाय विविध यज्ञयाग, त्यामध्ये गणेश याग, गीताई याग, चंडी याग, रुद्रयाग, मल्हारी याग यांसारखे विविध यज्ञयाग सुद्धा जनकल्याणासाठी आयोजित करण्यात आले होते. अनेक सेवेकरांनी याच्यामध्ये सहभाग घेतला. आज दिनांक 26 स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत विविध कार्यक्रमांचं आयोजन, त्यामध्ये महानैवेद्य आरती, पालखी प्रदक्षिणा आणि महाप्रसाद असं सर्व नियोजन त्या ठिकाणी करण्यात आलं होतं. अनेक सेवेकरांनी महाप्रसादाचा व आरतीचा लाभ घेतलेला आहे. आपल्या या केंद्राच्या माध्यमातून बालसंस्कार, युवा प्रबोधन, मराठी अस्मिता, भारतीय संस्कृती, गोरक्षण, गोवंश संरक्षण यासारख्या अनेक सामाजिक विषयांवर मार्गदर्शन व उपक्रम राबवले जातात. त्यामुळे सर्व सनातनी बंधू भगिनींनी आपल्या या मार्गामध्ये व केंद्रामध्ये आलं पाहिजे आणि दर गुरुवार शनिवार आपल्या राऊतवाडी क्रीडा संकुल रोड बुलढाणा या ठिकाणी केंद्रामध्ये संध्याकाळी 5:30 वाजता विनामूल्य प्रश्नोत्तर व मार्गदर्शन, 6:30 वाजता सायंकाळची आरती संपन्न होत असते. येणाऱ्या सेवेकरांनी या ठिकाणी वेळेवर हजर राहून सेवेचा लाभ घ्यावा.